चला मित्रांनो, दिवाळी झाली, आता आपल्या जुन्या उद्योगाला पुन्हा सुरुवात करू। मेंदूची कलाई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंग भाग 23 मध्ये आज आपण आलो आहोत पुण्याचे केंद्रबिंदू असलेल्या स्वारगेट चौकात। या केंद्रबिंदूमध्ये नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या या बाईला मी व्हिडिओ शूट झाल्यानंतर रस्ता क्रॉस करून देणार आहे। कोणाला जर फुकट गमबूट पाहिजे असतील तर इथे 6-7 जोड्या ठेवल्या आहेत। चौकाच्या मध्यभागी बसेस बंद पडणे अशा अतिसामान्य घटना इथे रोजच घडत असतात। चौकात गाड्यांसाठी नो पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे। हा कावळा इतक्या चवीने काय या रस्त्याचं उखडलेलं डांबर खात बसलाय काय माहित। नियमांचा भंग? अरे इथे नियम भंगाचा अभंग लिहिला जातो रोज। इथे फक्त लोक सिग्नल तोडतच नाही तर आधी सिग्नलवर थुंकतात आणि मग तोडतात। चौकाच्या मध्यभागी झेब्रा क्रॉसिंगवर एक अतिशय सुंदर ऑर्गॅनिक पद्धतीने तयार झालेले रिक्षा स्टँड पण आहे। या चौकातली सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे हा इथला ब्रिज जो सातारा रोडकडे जातो। इथे ट्रॅफिक मध्ये अडकला नाही असा माणूस मला माहित नाही। सर्व नियम भंग चालू आहेत चौकात आणि इथे 6-7 पोलीस असून ते सर्व एकाच ठिकाणी फाईन मारण्यासाठी लपून बसले आहेत। चौकापासून 200 फूट लांब एका कोपऱ्यात चौकात ठिकठिकाणी जिथे दिसेल तिथे हे ABVP नाव स्प्रे पेंटने काढले आहे। हे कलाकार कोण आहेत माहित नाही, पण पुढच्या वेळेला आलात तर खाली स्वतःचे नाव आणि फोन नंबर पण लिहून जा, म्हणजे जगाला समजेल की हे मजनू भाई कोण आहेत। इथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी एक फुटपाथ पण आहे। खोटं वाटतं ना तुम्हाला? अहो आई शपथ आहे, या हातगाड्यांखाली या हातगाड्यांबद्दल मला काही नाही बोलायचे, फक्त सरकारने अजून एक फुटपाथ या गाड्यांच्या समोर पादचाऱ्यांसाठी बनवून द्यावे एवढी सरकारला विनंती। या चौकात एक घोडा पण आहे ज्याचा कोणीही विनयभंग करू नये म्हणून त्याला अर्धाच बनवण्यात आला आहे। उद्या जर मला बायकोने घराबाहेर काढले तर माझा पुढचा पत्ता या बसस्टॉप खालीच असेल यांच्यासारखा। तोपर्यंत सरकारने आमच्यासारख्या गरिबांसाठी एखाद्या गोदरेजच्या कपाटाची व्यवस्था इथे करून द्यावी ही नम्र विनंती। पुढच्या चौकातील आपला जादूचा प्रयोग बघण्यासाठी सबस्क्राईब करा।